नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून भाजप सरकारवर निशाणा साधला। तर नाले सफाई, सिमेंट रस्त्याचे नियोजन आणि अमृत योजनेच्या कामांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले। शहरातील पाणी साचण्याच्या समस्येला नियोजनाचा अभाव जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय। तर तसेच SIR प्रक्रियेत भाजप कार्यकर्त्यांचा हस्तक्षेप होत असण्याचा दावा करत जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिल्याचे सांगितले। जिल्हाधिकाऱ्यांकडे मी काल प्रत्यक्ष निवेदन दिलं की नागपूर शहरामध्ये 29/6 पासून SIR ची प्रक्रिया सुरू आहे। आपण सर्व लोक जाणता की SIR हा क्लिष्ट विषय यांनी करून ठेवला। याआधी मतदार नोंदणीसाठी कधीही कोणालाही फॉर्म भरावा लागत नव्हता। घरोघरी BLO जाऊन मतदार नोंदणी करत होते। मात्र या सरकारने नव्या पद्धतीने SIR आणलं आणि BLO जाईल आणि त्यासाठी राजकीय पक्षाच्या BLAंनी त्यामध्ये मदत करावी ही अपेक्षा प्रशासनाकडून होती। आज नागपूर शहरामध्ये आमदार निवासमध्ये साधारणतः 500 भारतीय जनता पक्षाचे पेड वर्कर्स इथं मागील 1.5 महिन्यापासून रहिवास करत आहेत। ही बाब मी प्रशासनाकडं सातत्यानं फोनद्वारे मी कळवली की हे लोक कोण आहेत आणि कुठल्या स्वरूपाचं हे काम करतात आहे आणि हे कामाचं स्वरूप काय, प्रशासनाला कुठल्या मदतीची गरज आहे। BLOच्या प्रक्रियेमध्ये BLOकडे उपलब्ध असलेले फॉर्म घरोघरी त्या मतदारांपर्यंत पोहोचवणे, राजकीय पक्षाच्या BLAंनी ते घर दाखवण्यासाठी मदत करणे आणि ते जर घरी उपलब्ध नसेल तर नॉट फाउंड ह्या फॉर्मवरती सही करणे एवढंच मर्यादित काम स्कोप ह्या संपूर्ण BLO आणि BLOच्या ह्या प्रक्रियेमध्ये आहे। असं असताना भारतीय जनता पक्षानं 500 वर्कर जे पेड वर्कर आहे, ज्याचे व्हिडिओज माझ्याकडे उपलब्ध आहेत, त्यांच्यासोबत प्रत्यक्ष संवाद आम्ही केल्याचं चित्रफिती आमच्याकडे आहे। महानगरपालिकेच्या 6 बसेस आमदार निवासमध्ये रोज जातात। त्या संदर्भामध्ये आयुक्तांना, महानगरपालिका प्रशासनाला आम्ही ज्यावेळेस विचारणा केली की हे 6 बसेस जातात ते कोणाच्या नावावर जाऊन राहिल्या, त्याचे पैसे कोण भरतात आहे, तर त्या तारखेपर्यंत कोणीही पैसे भरलेले नव्हते। भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आम्ही तिथं बस पाठवतो असं त्या ठिकाणी उत्तर होतं आणि याचा पाठपुरावा मी सातत्यानं करत असताना अजूनपर्यंत आजच्या तारखेपर्यंत त्याचं ऑफिशियल उत्तर आम्हाला कळलं नाही। त्याचे पैसे कोणी भरले, कोणाच्या सूचनेवरून, कोणाच्या आदेशावरून त्या बसेस तिथं पाठवल्या जातात आणि हे कार्यकर्ते नक्की कुठलं काम करतात या संदर्भातल्या संदिग्धता अजूनही आहे। या बाबतीत मी डेप्युटी कलेक्टर ह्या सर्व लोकांसोबत बोललो, त्या कन्सर्न विधानसभा मतदारसंघातल्या डेप्युटी कलेक्टरसोबत बोललो। त्यांनी म्हटलं की अशा पद्धतीचे कुठलेही कार्यकर्ते आमच्या मदतीला नाही। मात्र प्रत्यक्ष BLA त्या मतदान केंद्रावर किंवा जिथं कॅम्प भरते त्या कॅम्पमध्ये आमचे कार्यकर्त्यांनी त्या BLOंना, त्या कार्यकर्त्यांना जे BLA नाही त्यांना पकडलं। ते माहिती फॉर्म भरून राहिले, ते डाटा भरून राहिले। त्यांच्याकडे एक ॲप आहे, त्या ॲपच्या अनुषंगानं कुठला आपल्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधातला मतदार आहे त्याचा फॉर्म चुकीचा कशा पद्धतीने भरायचा याच्या सूचना, स्पष्ट सूचना, ट्रेनिंग त्या संपूर्ण कार्यकर्त्याला। त्याहीपेक्षा धक्कादायक बाब जे आहे ती अशी होती की मी प्रत्यक्ष ज्यावेळेस आमदार निवासमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं तिथं पोहोचलो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांसोबत मी जेव्हा संवाद साधला, त्यांना विचारलं की आपलं काम व्यवस्थित चालू आहे ना, ते म्हणले की हो। त्यांचा समज असा झाला की हे कदाचित भारतीय जनता पक्षाचेच व्यक्ती असतील म्हणून त्यांनी सरसकट मला सगळं सांगून दिलं की आम्ही हैदराबाद हाऊसमध्ये बसून राहिलेलो आहे। हैदराबाद हाऊस हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय कार्यालय आहे। SIR ह्या प्रक्रियेमध्ये शासकीय कार्यालयाचा, मुख्यमंत्री कार्यालयाचा हस्तक्षेप कशा पद्धतीचा याचा हा प्रश्न आमच्या पुढे ज्यावेळेस आला त्यावेळेस मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं, त्यांना विचारणा केली की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून SIR प्रक्रियेला कुठल्या प्रकारची मदत करून राहिली ना आपल्याला कुठल्या प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा या संदर्भामध्ये काही उत्तर नाही। आज आपल्या लक्षात येईल की संपूर्ण शहरामध्ये ह्या SIRच्या संदर्भात कुठलीही जाहिरात नाही। जिल्हा प्रशासनाला मी पत्र दिलं
की आपण याची जाहिरात करा, जनजागृती करा, जनजागरण करा. कारण याआधी मतदार नोंदणीसाठी आपण पुढे येऊन मतदार नोंदणी केली पाहिजे म्हणून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ॲटो फिरवल्या जायचे, लाऊडस्पीकर लावल्या जात होतं, टीव्हीवर, रेडिओवर, वर्तमानपत्रामध्ये जाहिराती दिल्या जात होत्या. मात्र SIR सारखी महत्त्वाची प्रक्रिया सुरू असताना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एकही जाहिरात किंवा जनजागृतीचं अभियान कुठल्याही पद्धतीचं घेतलं जात नाही. उलट ही संपूर्ण प्रक्रिया प्रायव्हेटाईज भारतीय जनता पक्षाच्या हवाली करून टाकली. संपूर्ण BLOच्या माध्यमातून, BLAच्या माध्यमातून हे आउटसोर्स करण्याचं काम केलं. ही प्रक्रिया आउटसोर्स करून भारतीय जनता पक्षाला आउटसोर्स केली आहे का, हा आमचा प्रश्न जिल्हा प्रशासनाला आहे. हे जे इंटरफेरन्स आहे सातत्यानं, पालकमंत्र्यांचं इंटरफेरन्स, मुख्यमंत्र्यांचं इंटरफेरन्स, ज्या तरुण पोराचा व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केला तो धामणगाव रेल्वेचा पोरगा होता आणि त्या धामणगाव रेल्वेच्या पोराला ज्यावेळेस त्यांना माहिती झालं की यांनी त्या इंटरव्ह्यू दिली त्यावेळेस त्याला 2 दिवस डांबून मारहाण केली त्याच आमदार निवासमध्ये. तो चांदूर रेल्वेचा आहे. आज भयभीत होऊन तो गावाला परत गेला. तो प्रत्यक्ष मी त्याला म्हटलं की तू इथे येऊन पत्रकारांपुढे येऊन आपली घटना सांग. आज भयग्रस्त होऊन तो यायला तयार नाही. ही वास्तविकता आहे. प्रशासनाला याची चौकशी केली पाहिजे. आमदार निवासमध्ये 1.5 महिन्यापासून हे लोक कोण आहेत, कशासाठी आलेले आहेत, प्रशासनाला कशासाठी कुठल्या प्रकारची मदत पाहिजे आणि याचं संपूर्ण CCTV फुटेज प्रशासनाकडे मी मागणी केलेली आहे. हैदराबाद हाऊसचं CCTV फुटेज द्या, तुमचं रवी भवनचं CCTV फुटेज द्या आणि ह्या SIR प्रक्रियेमध्ये आम्हाला शंका नाही, विश्वास आहे की या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष दलित, मुस्लिम, आदिवासी, OBC यांचं सिलेक्टिव्ह मतदान कापण्याची शक्यता आहे. हे पूर्णतः नाही कापणार, त्याची हिंमत नाही. सिलेक्टिव्ह जे 10-15% मतदान कमी करायचं, एका घरातले 5 मतदार असतील तर 2 मतदान उडवून टाकायचं. आज BLO घरोघरी जात नाही, गठ्ठे घेऊन बसलेले आहेत 4-4, 5-5 बूथचे आणि तिथे दिवसभर त्याला चाळावं लागतं एक फॉर्म शोधायसाठी. आणि जो मेहनतकश माणूस आहे, मजदूर माणूस आहे, जो सामान्य माणूस आहे, तो दिवसभराची आपली रोजी पाडून तिथं दिवसभर आपलं तो नाव शोधू शकणार नाही. अशा स्थितीमध्ये हे SIR प्रक्रियेच्या माध्यमातून जनतेचा विरोध असताना सुद्धा आम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत. यासाठीचे हे प्रयत्न आहे. जनतेचे हे फ्री अँड फेअर निवडणुकीमध्ये जिंकू शकत नाही याचा विश्वास भारतीय जनता पक्षाला आल्यामुळे यांनी SIRचा सहारा घेत सर्वसामान्य मतदारांचा जो मतदानाचा घटनादत्त अधिकार आहे तो हिरावण्याचं षडयंत्र जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू आहे. आमची जिल्हा प्रशासनाला सुद्धा वॉर्निंग आहे की कोणी सत्तेमध्ये सर्वकाळ राहत नाही, परमनंट नाही. आम्ही सुद्धा त्याच्या नोंदी घेऊ. आपण निपक्षपाती पद्धतीनं आपण मतदार नोंदणी करून घेणं गरजेचं आहे. घटनादत्त अधिकार आहे मतदानाचा आणि त्यासाठीच्या प्रक्रिया आपण त्याच्या घरोघरी जाऊन ते करणं गरजेचं आहे. ते आपण न करता ही संपूर्ण व्यवस्था भारतीय जनता पक्षाच्या जर हवाली करणार असाल तर आम्ही सुद्धा त्या गोष्टीची नोंद अत्यंत गांभीर्यानं घेऊ. याची पण दखल जिल्हा प्रशासनानं घ्यावी एवढंच या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. आपले काही प्रश्न असतील तर आपण ते विचारू शकतो. शहर विकासांच्या दाव्यांवर टीका करत त्यांनी चौकशीची मागणी केली.